आज काय नेहमीप्रमाणे उरकून निघाले जॉबला. म्हटलं चला आजचा दिवस चांगला जाईल, पण आज काही गाडी नव्हती. मग बसनी चालले होते. बस पण एकदम जुन्या काळातली बस पहा, खडखड 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 करणारी. आणि बसमध्ये कोणच नाही, एक मोजकेच 2-3 कस्टमर त्यांची. हे पहा, बस तरी कमीच होती. मग काय फायनली आले. हळूहळू हळू बस काही स्पीड धरत नव्हती. एक जुनी बस होती एकदम. मग बसने मला सोडवलं आणि मग मी आले बँकेत. तर आज बँकेत आले, म्हटलं जरा आज काम करावं. बँकेत म्हणावी तशी काही गर्दी नव्हती. हे पहा, शांतता होती. मग काय इकडे तिकडे बघण्यातच वेळ गेला. आपली कामं केली. कस्टमर होते, मोजके होते. मग नंतर काय झाली, बँक बंद होण्याचा टाईम झाला. मग म्हटलं आता जरा पाणी प्यावं आणि जरा जेवण करावं. मग काय इकडे तिकडे पाहिलं, कस्टमर काय दिसत नव्हते. मग आलो आम्ही कॅन्टीनला आलो तेव्हा तर ऊन पडलेलं होतं चांगलं. पण नंतर एक 5 मिनिटातच पाऊस सुरू झाला. मग काय आम्ही जेवण केलं आणि जेवण करता करताच पाऊस चालू झाला. मग म्हटलं पाऊस आहे, मस्तपैकी जेवण पण आहे, वातावरण पण चांगलं आहे, हिरवीगार झाडी आहे. मग काय तर काहीतरी ऑर्डर करावं. तर ऑर्डर करण्यासारखं तसं तिथं काय वाटत नव्हतं एवढं. आणि ऑलरेडी डब्बा खाल्लेला होता. मग काय करावं. मग शेवटी आम्ही त्यांना म्हटलं की वडापाव. पाऊस आणि वडापाव एकदम मस्त. मग काय त्यांना बोललं, तेवढा आपला वडापाव घेऊन या. ऑलरेडी जेवण केले तर हा आला आपला वडापाव. मस्त होता, टेस्टी होता. झाल्यानंतर आले बँकेत ऑलरेडी आपलं गेट बंद झालं होतं. आपले स्टाफ होते. मग इकडं तिकडं पाहिलं, मस्तपैकी फोटोज काढले. आणि मग बँकेत एक बड्डे सेलिब्रेशन होतं. केक ऑर्डर केला होता आचल. मग थोडीशी कॉमेडी करत इकडे तिकडे मग आचलचा बड्डे झाला. केक कट आणि आचलला गिफ्ट पण दिलं होतं. सो मग आम्ही मस्तपैकी केक खाल्ला, एन्जॉय केला, फोटोज काढले.